होतात तरुणाईचे मित्र, बहिणीसाठी भाऊ होतात होतात तरुणाईचे मित्र, युवकांच्या रोजगारासाठी ते झटतात अहोरात्र. जातीपातीला थाराच नाही, जातीपातीला थाराच नाही, ते गरिबाला साथ देतात, दिव्याला वाद देतात, धडपडणाऱ्या युवकांच्या हातामध्ये हात देतात, कष्टाला दिशा देऊन मोल करतात घामाचं, कष्टाला दिशा देऊन मोल करतात घामाचं. एवढं मात्र नक्की सांगतो, हा माणूस आहे कामाचा, हा माणूस आहे कामाचा. सन्माननीय आमदार बाळासाहेब मुरगुडे पाटील. रामकृष्ण हरी. निश्चयांचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, यशवंत कीर्तिवंत, सामर्थ्यवंत वरदवंत, पुण्यवंत नीतिवंत, जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, सियावर रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की, जगदंबा माता की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तमाम आपण सर्व माझे बंधू भगिनी आपण या ठिकाणी उपस्थित आहात. मी प्रथमतः तुम्हाला नतमस्तक होऊन या ठिकाणी दंडवत करतो. मित्रांनो, नेवासा विधानसभा निवडणूक ही अंतिम टप्प्यात आहे आणि प्रचाराच्या या कार्यक्रमातनं आज आपण सोनई या तीर्थक्षेत्री ही सभा आयोजित केलेली आहे. आजच्या सभेसाठी आपल्या सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी परमपूज्य श्रद्धेय राघवेंद्रजी मुनीजींच्या उपस्थितीमध्ये आज आपण सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, पत्रकार बांधव, जय हरी परिवार, प्रहार जनशक्ती परिवार, सर्वच मित्र परिवारांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा कार्यक्रम आपला एक तालुक्यासाठी एक संदेश या ठिकाणी देण्यासाठी, एक मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वे नामदार बच्चू कडू साहेब यांची ही आजची सभा. मित्रांनो, नेवाशाची निवडणूक लागली आणि नेवाशाच्या निवडणुकीतनं राजकारण हे गती घेऊ लागलं आणि आपल्याला कल्पनाही असेल, जशी जशी निवडणूक सुरू झाली आणि त्यातनं आपल्या समोर आपण सर्वांनी महायुतीतनं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण उमेदवारीची मागणी केली, परंतु पक्षाने शेवटच्या तासामध्ये आपल्याला नाकार दिला आणि त्यानंतर या सर्व राजकीय घटनेंना गती आली. तशी त्यापूर्वी 15 दिवस, महिनाभर या ठिकाणी ह्या राजकारणाभोवती एक कुटील राजकारण षडयंत्र या ठिकाणी शिजत होतं आणि त्याचं त्या निवडणुकीच्या उमेदवारीतनं भारतीय जनता पार्टीची उमेदवारी तर देण्यातच आली नाही, परंतु हा मतदारसंघ शिवसेनेला देऊन यामध्ये फार मोठी खेळी झाली आणि खेळी करण्याच्या पाठीमागं प्रमुख सूत्रधार जे होते किंवा याचे सर्वांनी ज्यांनी कोणी हे सर्व पेरलं असं जे कोणी या सगळ्या कार्यक्रमाच्या पाठीमागं कोण होते, तर ते सोनई या गावाचे नेवाशाचे आपण त्यांना नेते म्हणतो, पुढारी म्हणतो, त्यांनी हे सर्व षडयंत्र केलं आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील झाले की त्यांनी आपल्याला भारतीय जनता पार्टीतून बाहेर काढलं. परंतु मित्रांनो, त्यांना असंख्य जणांची साथ होती, असंख्य जणांनी या ठिकाणी येऊन या नेवाशाच्या राजकारणाला कलटणी देण्याचं षडयंत्र केलं
आणि तुम्हालाही कल्पना असेल की त्या दिवशी आम्ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निश्चय केला की आता जे महायुतीचा निर्णय झाला त्या निर्णयाप्रमाणे आपण पुढील राजकारणाची दिशा घेणं हेच आपली जबाबदारी आहे. परंतु जसं आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर हजारोच्या संख्येने कार्यकर्ते घरी आले आणि त्यांनी आम्हाला एक वेगळ्या पद्धतीने या निवडणुकीचं चित्र दाखवलं आणि मग त्यातनं आम्हाला गळ घातली की आपण ही निवडणूक केली पाहिजे. निवडणूक करायची तर अपक्ष निवडणूक केल्याशिवाय पर्याय नव्हता. मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की मग आपण 2 दिवस त्यामध्ये सगळ्यांशी चर्चा करू आणि चर्चा केल्यानंतर आपण निर्णय घेऊ आणि त्याप्रमाणे आपण निर्धार मेळावा घेण्याचं ठरवलं. आणि निर्धार मेळाव्याला आपण तालुक्यातून एक ठराविक कार्यकर्त्यांनाच यामध्ये चर्चेसाठी बोलू, परंतु कार्यकर्त्यांनी तसं होऊन दिलं नाही आणि निर्धार मेळाव्यासाठी ज्यावेळेस सोशल मीडियावरतून जे काय निरोप गेले त्या निर्धार मेळाव्याला आपल्यालाही कल्पना असेल की हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आले आणि कार्यकर्त्यांनी निर्धार केला की आपण ही निवडणूक केली पाहिजे. ही निवडणूक करण्याचं त्या दिवशी शिक्कामोर्तब झाल्यानंतर आपल्याला योगायोगाने नामदार बच्चू कडू साहेबांचा त्यामध्ये सहभाग झाला आणि नामदार बच्चू कडू साहेबांनी आपल्याला आधार दिला आणि आपण परिवर्तन महाशक्ती यामध्ये प्रहार जनशक्ती असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य पक्ष असेल, या तिन्ही पक्षाच्या माध्यमातून आपण प्रहारची उमेदवारी करण्याचं या ठिकाणी त्यांनी आग्रह केला आणि तो आपण विड्रॉलच्या शेवटच्या दिवशी तोही आपण स्वीकारला सगळ्यांशी चर्चा करून. पण मित्रांनो, मला सांगायचं तात्पर्य असं आहे की या निवडणुकीतनं आपल्यावरती देखील महायुतीच्या मेळाव्यातनं जी काही चर्चा झाली त्या चर्चेचा आरोप प्रत्यारोप झाले आणि आम्हाला त्यामध्ये जाब विचारण्याचं काम विरोधकांना झालं की आपण तर महायुतीमधून आपण म्हणलं होतं की ज्यांना उमेदवारी जाईल त्यासाठी आपण काम करू निश्चित. परंतु मी अजून या आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो की भारतीय जनता पार्टी ज्याला या ठिकाणी उमेदवारी देईल त्या उमेदवाराचं काम करू असा आमचं महायुतीमधला आमचा शब्द होता. भारतीय जनता पार्टीमध्ये उमेदवारी दिली नाही तर आमचा प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी महायुती सोबत राहण्याचा आणि म्हणून आपण प्रहार जनशक्ती पक्षाकडनं उमेदवारी करण्याचं ठरवलं. मित्रांनो, या सगळ्या घटनेमधून मी कार्यकर्त्यांचं विशेष अभिनंदन करेल, त्यांना शाबासकीची थाप देईल की त्यांचे विचार ज्यावेळेस मी ऐकले या 3 दिवसामध्ये त्यांचं सरळ सरळ असं म्हणणं होतं जर आपण निवडणूक केली नाही तर ही निवडणूक एकतर्फे होईल. या तालुक्यामध्ये विरोध शिल्लक राहणार नाही. या तालुक्यातला विरोध जर संपला तर आपण कोणाकडे पाहायचं. आज 30-40 वर्षामध्ये आपण हा विरोध जिवंत ठेवलेला आहे आणि विरोध जर संपला तर मला असं वाटतं ससे होलपट कार्यकर्त्यांची तर होईल पण जनतेची देखील फार मोठं या ठिकाणी नुकसान होईल. आणि म्हणून मी त्या कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद देतो. या कार्यकर्त्यांच्या संघटनेच्या बळावरती आपण प्रचाराचा शुभारंभ नेवासा येथे केला आणि नेवासाच्या सभेमध्ये नेवासाच्या प्रचार नारळाच्या कार्यक्रमामध्ये हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते लोक सहभागी झाले आणि एक वेगळा संदेश तालुकाभर गेला की आपण जो घेतलेला निर्णय आहे तो योग्य आहे. त्यानंतर 2 दिवसानंतर आपण सोनई येथे प्रचार फेरीचे आयोजन केलं. प्रचार फेरीच्या आयोजनामध्ये देखील तुम्हाला कल्पना असेल की हजारो नाही नेवासाच्या या संख्येमध्ये दुप्पट वाढ झाली आणि सोनईमध्ये ऐतिहासिक अशी ही प्रचार रॅली झाली आणि या रॅलीतनं हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. सहभागामध्ये उत्साह होता, कार्यकर्त्यांमध्ये एक जोश होता, कार्यकर्त्यांमध्ये एक हिंमत होती आणि कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास होता की आज या निमित्ताने जे प्रहारच्या माध्यमातून बॅट चिन्हावरती आपण निवडणूक करत आहोत ही आम्हा सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि आम्ही एकजुटीने या ठिकाणी जे हरीच्या पाठीमागे उभा आहोत. मित्रांनो, प्रचाराचा गावोगावी आपण प्रचार फेऱ्या केल्या. तुम्हाला या 8 दिवसामध्ये कार्यकर्त्यांचा आणि त्यांचा उत्साह आपल्याला पाहायला मिळाला असेल.
एवढ्या विश्वासाने आणि एवढ्या उत्साहाने या ठिकाणी त्यांनी आपलं स्वागत केलं, आपल्याला धीर दिला. एवढंच करून थांबले नाही तर बेलपिंपळामधून आपल्याला लोकवर्गणी सुद्धा लाखाच्या स्वरूपामध्ये कार्यकर्त्यांनी दिली. मी त्यांचं देखील जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रांनो, हा एक विश्वास आहे. आणि आज पाहता पाहता आज प्रचाराचा अंतिम टप्पा येत आहे. या सगळ्या प्रचारातनं आज आपण घेतलेला निर्णय हा सर्व जनतेला मान्य होत आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपली उपस्थिती आहे. आज प्रत्येक गावामध्ये विश्वास आहे. विश्वास काय आहे का? विश्वास परिवर्तन करण्याचा आहे. या ठिकाणी आपण जे 2014 ते 19 संदर्भामध्ये जे काम केलं त्यातनं जो विश्वास व्यक्त केला आणि त्यातनं जो जनतेचा आपल्यावरती विश्वास व्यक्त झाला त्याचंच फलित म्हणून आज 2024 मध्ये जनतेने आपल्याला या ठिकाणी अपक्ष उमेदवार करण्याची गळ घातली. मित्रांनो, ही निवडणूक आपल्याला करायची कशासाठी करायची हे समजून घेणं आवश्यक आहे. माननीय नामदार बच्चू कडू साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्याला आधार दिला. त्यांनी आपल्याला हिंमत दिली की मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला वेळोवेळी जेव्हा जेव्हा या ठिकाणी मदत लागेल त्या ठिकाणी आपण तुमच्या पाठीशी उभा राहू, हेच आपल्याला महत्वाचं आहे. मित्रांनो, आपण अपक्ष उमेदवारी करू इच्छित होतो, आपण करणार होतो, परंतु आपण विचार केला की भविष्यामध्ये आपल्याला काय आधार आहे. तुम्ही जर जिल्ह्यामध्ये पाहिलं तर एकही नेता आपल्या पाठीशी आज आहे का? कुणीच नाहीये. राहणार आहे का? कुणीच राहणार नाही. का राहणार नाही? कारण त्यांना सगळ्यांना भोकडीच्या दरवाज्यामध्ये दारामध्ये हेलपट्टे मारायचे आहेत. त्यांना भोकडीची भीती वाटते. या राजकीय सगळ्या प्रवासामध्ये नगर जिल्ह्यातनं एकही नेता आपल्या नेवासा तालुक्याच्या या विकासामध्ये सहभागी होत नाही. ही मोठी खंत आहे आणि हे राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे. आपणच आपले आहोत शिल्पकार. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही. आपल्यालाच आपली ही जी निवडणूक आहे तुम्ही ज्या पद्धतीने हातात घेतली, उद्याचा निर्णय, उद्याचा विजय हा तुमच्याच हातात आहे आणि तुम्हीच उद्याचे शिल्पकार आहेत या नेवासा तालुक्याचं राजकारण आणि विकास घडवण्यासाठी. हे जे काय ह्या विधानसभेच्या माध्यमातून जे काय राजकारण होत आहे, तालुक्याला एक टार्गेट केलं जात आहे. मला टार्गेट केलं, माझ्यावरती अन्याय केला असं आपलं सर्वांचं म्हणणं आहे. पण मित्रांनो, हे मी एक त्यातला एक मोहरा आहे. परंतु तालुक्याला या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे. तालुक्याच्या विकासाला टार्गेट केलेलं आहे. तालुका यांना भकास करायचा आहे. वरून मुळा धरणाचं, भंडारदऱ्याचं पाणी यांना खाली येऊन द्यायचं नाहीये. आपल्याला आपल्या विकासात्मक कार्यक्रमामध्ये, विकासामध्ये आपल्याला या ठिकाणी अडथळे निर्माण करायचे आहेत आणि म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. ही निवडणूक मित्रांनो तुम्हाला एक वेगळी दिशा देणार आहे. ही निवडणूक नेवासा तालुक्याला एक वेगळ्या विकासाच्या पर्वावरती नेणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जे परिवर्तन घडणार आहे तेच परिवर्तनावरती नेवासा तालुका 25-30 वर्ष यामध्ये आपल्याला घडवता येणार आहे. आपण 14 ते 19 काम करू शकलो. मित्रांनो, आपली काय चूक झाली का? आपण पूर्ण वेळ दिला तालुक्यासाठी, आपली काय चूक झाली का? परंतु मित्रांनो, जेवढा निधी आणला, आपण जेवढे काम केले त्याचं आपल्यावरला टार्गेट करण्यात आलं. आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुढाऱ्यांचा बदलला. आपल्याला या ठिकाणून राजकारणातून हद्दपार करण्याचं या ठिकाणी षडयंत्र झालं आणि म्हणून आपल्याला महायुतीतनं बाहेर काढण्यात आलं. पण देवाची पण करणी कशी असते, नियती कशी असते आपल्याला या निवडणुकीच्या निमित्ताने दिसते की बच्चू कडू साहेबांसारखा नेता, खंबीर असा आपल्याला नेता मिळाला. यापूर्वी आपल्याला ऊस आंदोलन करायचं असेल तर जिल्ह्यातनं फोन यायचे, पक्षाचे कार्यकर्त्यांचे, पक्षाच्या नेत्यांचे फोन यायचे की आपण सरकारमध्ये आहोत आणि आपण कसं आंदोलन करायचं ऊसाच्या भावासंदर्भामध्ये, आपण कसा त्यांना विरोध करायचा. आता मित्रांनो, आपल्याला कोणी रोखू शकतं का ऊसाच्या भावाच्या आंदोलनामध्ये? आज मला या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की आपली ही एकजूट जी आहे, ही एकजूट उद्याच्या या शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये वज्रमुठ ठरणार आहे. आणि आपल्याला या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ज्ञानेश्वर असेल, मुळा असेल किंवा कुठलेही कारखाने असतील, 1 रुपया देखील आपल्याला कमी घ्यायचा नाहीये आणि आपण कमी घेणार देखील नाहीये. तुम्हाला 14 ते 19 ऊसाच्या दराचा आलेख तुम्ही पहा. या 5 वर्षामध्ये जेवढे शेतकऱ्यांचे दर, ऊसाला दर मिळाले ते राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे दर होते त्याच्या तुलनात्मक मिळाले. परंतु 19 आणि
24च्या दरम्यानमध्ये आपल्याला 500 रुपये, 2023ला 400 रुपये, 2022ला 200 रुपये, 2019ला 200 रुपये, म्हणजे सातत्याने आपल्याला दरवर्षी हे पैसे कमी भेटले. का तर आपला विरोधकांचा आमदार नाहीये. 19 ते 24, 14 ते 19 का भेटले तर आपला त्यांच्यावरती वचक होता. आणि उद्या देखील मित्रांनो, उद्या देखील आपला जर आमदार नसेल तर हे 500 रुपये काय 1000 रुपये टना मागे आपल्याला नुकसान आपलं करणार आहेत. यांची हिंमत यावर्षी 500 रुपये कमी देण्याची झालीच कशी मला विशेष वाटतंय. माझं आजही जाहीर आव्हान आहे गडाकांना, अजून 4 दिवस बाकी आहेत निवडणुकीचे, अजून सुद्धा घेतलेले तुम्ही खाल्लेले 500 रुपये आमचे प्रचाराच्या भाषणातून जाहीर करा आणि आम्हाला आमचे 500 रुपये द्या. तुम्ही जर 500 रुपये दिले नाही या 5 दिवसामध्ये तर जनता शेतकरी तुम्हाला 20 तारखेला त्याचा जबाब मतपेटीतनं दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि याच्यासाठी ही निवडणूक आहे, ही परिवर्तनाची निवडणूक आहे. ह्या निवडणुकीतनं परिवर्तन जे घडणार आहे त्यातनं नेवासा तालुका घडणार आहे. मित्रांनो, आज कामगारांचे पगार होत नाही, 15 महिने जर कामगारांना पगार मिळत असेल तर त्यांनी कसं जगायचं? आज काय दोष येता का कर्मचाऱ्यांचा? ज्ञानेश्वरची पण तीच परिस्थिती, मुळाची पण तीच परिस्थिती. व्याही झाले म्हणून काय तुम्ही काय शेतकऱ्यांना विटी धरायचं? अजिबात मान्य होणार नाही. आणि ही राजकीय सोयरीक, राजकीय युती ही आम्हाला कधी मान्य होणार नाही जर ती आमच्या मुळावर येत असेल तर. आज या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून पिळवणूक होत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून अडवणूक होत आहे, वेगवेगळ्या माध्यमातून आज आपल्याला सामोरं जावं लागत आहे वेगवेगळ्या कारणास्तव. कारखान्याच्या माध्यमातून तर आपले ऊस वेळेवर जातच नाहीत. आता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे विरोधात गेला म्हणून त्याच्या खोडक्या केल्या. ऊस वेळेवर जाऊन द्यायचा नाही, त्याच्या खोडक्या करायच्या. ऊस वेळेवर गेला नाही म्हणजे त्याचं पुढचं पीक होत नाही. बाहेर ऊस जाऊन द्यायचा नाही. काय दादागिरी, काय दहशत! हे का सरकार, हे का सहकार? ह्या कारखान्याच्या माध्यमातून जर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसेल तर काय अर्थ आहे त्या सहकाराचा? तीच परिस्थिती मार्केट कमिटीची. आता देवदाजींनी सांगितल्याप्रमाणे काय त्या मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचं काही होतंय का? काही होत नाही. काय त्या मार्केट कमिटीच्या घोडेगावची परिस्थिती आहे? गुडघे इतका चिकोल. काय त्या मार्केट कमिटीमधून भ्रष्टाचार आहे? 2 वेळेस खाण्याचं अनुदान मिळालं मित्रांनो, शेतकऱ्यांना सरकारने तुम्हाला दिलं, परंतु तुमच्यापर्यंत येऊन दिलं नाही. या मार्केट कमिटीने त्यांचे बच्चेंचे अकाउंट काढले आणि त्या अकाउंटवरती पैसे गेले, तुम्हाला कळलं सुद्धा नाही कोणाला पैसे गेले आणि कोणाला नाही. तुम्हाला फक्त कळलं अरे माझं बसलं नाही, माझं खातं बसलं नाही, मला पैसे मिळाले नाही. पण कोट्यवधी रुपयाचे जे काय पैसे गेले ते मार्केट कमिटीने त्यांच्या सोकियांच्या नावावरती काढले. हीच का ती मार्केट कमिटी? काय त्या खरेदी विक्री संघाची परिस्थिती आहे? काय त्या सूतगिरणीची, काय कुठं गेली सूतगिरणी तर काही कळणार आम्हाला. काय त्या मुळा बाजारची परिस्थिती आहे? काय त्या मुळा एज्युकेशनची संस्थेची परिस्थिती आहे? मुळा एज्युकेशन संस्थेवरती हरित लावामध्ये मॅटर गेला, केस गेली, म्हणे मुरकुटेंनी केलं. इथं आगळ्यांच्या कुटुंबाचं आपण वाटोळं करायला निघाला आणि आगळेसारखा छोटा गरीब कुटुंब या ठिकाणी भरपळलं. आणि मग तो न्याय मागण्यासाठी हरिद्वार लवाद मध्ये गेला आणि त्या ठिकाणी त्यांनी मुळा एज्युकेशन संस्थेने कसा बेकायदेशीररित्या वन विभागाच्या जमिनीवरती अतिक्रमण केलं हे त्यांनी दाखवलं. त्यात काय राजकारणाचा संबंध? पण मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये याच मुळा एज्युकेशन संस्थेचं राजकारणाचं भांडवल केलं आणि या ठिकाणी आपल्याला टार्गेट केलं. या संस्थेमधून कर्मचाऱ्यांना महिन्याला 1 दिवसाचा पगार त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागतो. विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जर गैरहजर राहिलं तर त्यांचे पैसे कपात केले जातात, रेकॉर्डवर कुठे येत नाही. नोकरीला घ्यायचं असेल तर डोनेशन द्यावं लागतं. आपल्या मुलांना, तालुक्यातील मुलांना या ठिकाणी फार्मसीला, ऍग्रिकल्चरला या ठिकाणी डायरेक्ट ऍडमिशन मिळत नाही, डोनेशन द्यावं लागतं. बाहेरच्या राज्यातून जर मुलं घेतले तर लाखोनी डोनेशन मिळतं, त्यांना प्राधान्य दिलं जातं. काय उपयोग त्या संस्थेचा? आज कुठली संस्था आज शेतकऱ्यांच्या मालकीची राहिली? सगळ्या संस्था ह्या खाजगी झाल्या, गडाकांची खाजगी कंपनी झालेली आहे. आज अशा पद्धतीने जर सहकार चालत असेल तर काय करायचं या राजकारणाला? आणि मग माझं तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, या तालुक्याच्या विकासामध्ये तुम्ही एक समीकरण तयार करा. एक समीकरण असं तयार करा
साखर कारखानदारांना आमदारकीन खासदारीपासून लांब ठेवा, तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपल्याला संघटित व्हावं लागणार आहे. या ठिकाणी आपल्याला एकजुटीने या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. आज राजकारणात मध्ये या निवडणुकीतनं जे 14 ते 19 आपण विकासाचा आराखडा तयार केला, तो आराखडा 19ला पूर्णतः ठप्प झाला. या 5 वर्षामध्ये त्या आराखड्यावरती कुठलंही काम होऊ शकलं नाही. उलट 14 ते 19 मध्ये आपण जे मंजूर केलेले कामं जे आहेत तेच कामं यांनी या ठिकाणी या 5 वर्षामध्ये पुढे रेंगाळत काम करायचा प्रयत्न केला. मित्रांनो, ते कामं सुद्धा किती दर्जाहीन केले या 5 वर्षामध्ये. आपण पाचेगावचा पूल केला, हे म्हणले मी केला. आपण पाचेगावच्या पुलाचं उद्घाटन करायला गेलो, हे आपल्या आधी तिथे उद्घाटन करायला गेले. आपण वाटापूरच्या पुलाचं उद्घाटन करायला गेलो, उद्घाटन करून दिलं नाही. आपण घोडेगावच्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायला गेलो, आपल्या आधी त्यांनी उद्घाटन करून टाकलं. आपण जल मिशन म्हणून जे आपण आमदार असताना आराखडे तयार केले, त्या योजना मंजूर केल्या. तालुक्यामध्ये सर्व गावांना पाणी शुद्ध जल मिळण्यासाठी मोदी साहेबांची ही जी योजना होती ती राबवली. 19 नंतर काय झालं? 19 नंतर हे पट्टे म्हणले आम्हीच मंजूर केली आणि आम्ही सांगू तसंच काम होणार. तिथंही अतिक्रमण, त्या अतिक्रमणावरती थांबले नाही. त्यातून जे निघालेला मुरुम जो आहे तोही त्यांना कमी पडाना. त्यातून राजकारण, त्या मुरुमाची रॉयल्टी कोणी भरली? त्या कॉन्ट्रॅक्टरनी भरली. आणि यांनी तो मुरुम गावगाव रेंगाव रांगोळी म्हणून वाटला. मग काय म्हणजे आम्ही दिला तुम्हाला, तुमचे रस्ते फार खराब झाले. मग मला त्यांना विचारायचंय, जर तुम्ही हे सर्व कामाचं श्रेय घेता तर कडिले साहेब बोलतात ते काय चुकीचं आहे? काही जरी झालं तर ते आमच्यामुळेच झालं. नाही कळलं तुम्हाला? मग जर अशा पद्धतीने राजकारण होत असेल तर त्या विकासाचा आराखडा म्हणजे जो काय विकास आहे त्या विकासामध्ये जर त्या आमदारकीचा काहीच उपयोग होत नसेल तर कसा या ठिकाणी तालुका तरेल? माझं या सभेच्या माध्यमातून आमदार गडाकांना आव्हान आहे की 5 वर्षामध्ये जो आमदारकीचा निधी मिळाला, 5 कोटी एका वर्षाला मिळतात, 5 25 कोटी. 25 कोटी त्यांनी उद्या पत्रक काढून दाखवावा की हे एवढे एवढे आम्ही 25 कोटीचे कामं केले. आमदार निधी पण दाखवावा. त्यानंतर जिल्हा नियोजन मंडळामधून 32 कोटी आपल्या तालुक्याला 5 वर्षात आले. 5 वर्षात ते 5 वर्षामध्ये आलेले 32 कोटीचा देखील हिशोब त्यांनी दाखवावा. मित्रांनो, हे सगळं कागदावरती झालंय, याचा कुठेही उल्लेख नाही. सोनई 18 गाव पाणी योजनाची ही मोठी योजना, काय परिस्थिती त्या सोनई 18 गाव पाणी योजनेचा? बट्ट्याबोळ. गळीम पाणी योजनेची काय परिस्थिती? बट्ट्याबोळ. बेलबिंबगाव पाणी योजनेची काय परिस्थिती? बट्ट्याबोळ. कशाला आमदारकी पाहिजे? मग आमदारकी जर तुम्हाला नुसतं कमिशन खाण्यासाठी आणि 2 पैसे कमवण्यासाठी राहत असेल तर माझं म्हणणं आहे की आपण जनतेला लुटू नये. या सगळ्या राजकीय प्रवासातनं माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे, या ठिकाणी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपल्याला या ठिकाणी 5 वर्षामध्ये जे आपण कामं केले, 5 वर्षाच्या कामातनं आपल्याला अपेक्षा होती की पुढचं 19 मध्ये देखील त्याच पद्धतीने कामं होतील. आपल्या तालुक्याला मंत्रीपद मिळाल्यानंतर आम्हाला देखील वाटलं होतं की तालुक्याचा हे जे काही प्रश्न आहेत या तालुक्याला भरीव असा आता कामाचा आपल्याला साथ मिळेल. परंतु मित्रांनो, ते तर झालंच नाही. मंत्रिमंडळाच्या 2.5 वर्षामधून तर आपल्या पदरात एकही काम पडलं नाही. एखादं काम असेल की त्यांनी सांगावं की आम्ही मंत्री झालो आणि नेवासा तालुक्यासाठी एवढे एवढे पैसे दिले, एवढी एवढी योजना दिली. साधं नगरपंचायतच्या या विकासामध्ये एक ढबू देखील त्यांना टाकता आला नाही. नगर विकास नेवासा ग्रामपंचायत आपण नगरपंचायत मध्ये आपण आमदार असताना आणली, कोट्यवधी रुपयाचा निधी आणला. परंतु या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत, यांनाही स्रोत असेल की पाणी योजनेचा आपण मंजुरी घेतली. जे ड्रेनेज आहे त्या ड्रेनेजसाठी आपण भरीव असा निधी घेतला, वेगवेगळ्या समाजासाठी निधी आणला. पण 19 नंतर काय झालं? तोच निधी त्याचे तुकडे केले आणि असे वाटू दिले आणि वाटून खाल्ले. काम काहीच नाही. काय परिस्थिती त्या नेवासा शहराची?
अत्यंत बिकट परिस्थिती या नेवासा शहराची आणि नेवासा तालुक्याची आहे. मित्रांनो, या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर त्याचा केवळ उपयोग केला तो गडाकांनी फक्त आडवा आडवी आणि जिरवा जिरवी, अडवायचा आणि विरोध संपवायचा, अडवायचा आणि त्रास द्यायचा. या ठिकाणी बरोबर आहे, जर कामच करायचं नाही तर 4 मीटिंग मधून काय साध्य होणार आहे. आणि मग त्यामध्ये दांडी बहादूर आमदार म्हणून त्यांची मंत्र्याची ओळख पण झाली ना. आज मला एवढंच सांगायचं आहे की या मंत्रिपदाचा उपयोग त्यांनी विरोध संपवण्यासाठी केला. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला एवढीच विनंती आहे की ही निवडणूक कशासाठी आहे, तर ही निवडणूक दहशत संपवण्यासाठी आहे. ही निवडणूक कशासाठी आहे, तर या नेवाशाचा विकास करण्यासाठी आहे. काय विकास पाहिजे आपल्याला? आपण जो आराखडा तयार केलेला आहे, रस्ता, वीज, पाणी, हे आपल्याला मूलभूत गरजा आहेत. आपल्याला तो आराखडा पुढे घेऊन जायचा आहे. आपल्याला सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना नोकरीसाठी MIDCच्या माध्यमातून मदत करायची आहे. आपल्याला या ठिकाणी महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून मदत करायची आहे. आपल्याला वेगवेगळे जे काय उद्योगधंदे आहेत, व्यवसाय आहेत, त्या व्यवसायाच्या चालना देण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शासनाचा निधी आणायचा आहे. या सर्व कामासाठी आपल्याला आता आमदारकी पाहिजे. आपला तालुका हा शनी भगवंताच्या अधिष्ठानचा तालुका आहे. श्री क्षेत्र देवगड असेल, श्री क्षेत्र नेवासा असेल, तीर्थक्षेत्रामध्ये आणि पर्यटनमध्ये आपल्याला भरीव असे काम करायचं आहे. आरोग्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य गोरगरिबांना मदत करायची आहे आणि याच्यासाठी आपल्याला आमदारकी पाहिजे. आणि मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की ही उद्याची निवडणूक परिवर्तनाची आहे. तिच्याकडं आपण एकदम म्हणजे त्याला आपण चौकस राहिलं पाहिजे, आपण काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, या सर्व कामातनं जे काय प्रलंबित प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत. रेल्वेचा प्रश्न आहे, आपल्याला रेल्वे या संदर्भामध्ये आपला जो आराखडा 1924 साठी मंजूर झालेला आहे, त्याच्यासाठी आपण आमदार असताना प्रयत्न केले. महाराष्ट्र शासनाचा आपण त्याला मंजुरी घेतली. तो आपल्याला आराखडा पूर्ण करायचा आहे. ऊस संदर्भामध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी मोबदला मिळाला पाहिजे, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. दूध व्यवसायाच्या बाबतीमध्ये दूध धंदा उत्पादकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना विमा असेल, नैसर्गिक आपत्ती असेल, या ठिकाणी आपल्याला या सर्व घटना, सर्व कामातनं आपल्याला शेतकऱ्यांना, गोरगरिबांना, बारा बलुतेदारांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. या सगळ्या प्रक्रियेतनं माझं एवढंच म्हणणं आहे की हे तर प्रश्न आपल्याला सोडवायचेच आहेत, परंतु माननीय नामदार बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून जायकवाडी प्रकल्पावरती सौर पॅनल बसवण्याचा जो काय उपक्रम शासनाने हातात घेतलेला आहे, तो आपल्याला त्याला विरोध करायचा आहे. मच्छीमारांचा, कोळींचा या ठिकाणी त्यांना या ठिकाणी फार मोठं नुकसान होणार आहे. या बरोबरच आपल्याला गोरगरिबांसाठी जे काही घरकुल आहेत त्याच्यासाठी भरीव असा निधी आपल्याला घ्यायचा आहे. या सर्व याच्यातनं आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. वांबुरी चारीचं पाणी आपल्याला मिळालं पाहिजे. मुळा धरणाचं पाणी टेल पर्यंत जाण्यासाठी त्या कॅनलचा विस्तारीकरण होणं गरजेचं आहे. या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला जे काय आपल्याला काम करायचं आहे ते करायचं आहे. मित्रांनो, ह्या सर्व काम करत असताना आपण 14 ते 19 सगळे प्रामाणिकपणे प्रयत्न केले. आपल्याला 19 मध्ये जनतेने स्वीकारलं. आपला पराभव झाला नाही मित्रांनो, हे समजून घ्या. आपला पराभव 2019 ला झालेला नाहीये. 2014 ला आपल्याला 84,000 होते, 19 ला आपल्याला 87,000 मिळाले. परंतु आपला पराभव होण्यामध्ये एकमेव कारण आहे, ते म्हणजे 19,000 जे विद्यार्थी या कॉलेजमध्ये तालुक्याचे बाहेरचे आहेत, त्यांनी आपल्या तालुक्याचं वाटोळं केलं. आणि या तालुक्याचं वाटोळं करण्याचं जे काय पाप जे आहे ते गडाकांनी केलं. आणि त्याच्यावरती आपला आक्षेप आहे. आपण या निवडणुकीमध्ये दक्ष राहिलं पाहिजे. हे पैशाच्या जीवावरती या ठिकाणी राजकारण करतात, आपल्या मुळावरती हे सगळं येत आहे, तर आपण सुद्धा जागृत राहिलं पाहिजे. भविष्यामध्ये आपल्यावरती फार मोठं संकट आहे मित्रांनो. या तालुक्यामध्ये कधी दहशत नव्हती. 2014च्या पूर्वी देखील या ठिकाणी साखर सम्राट आमदार झाले. यापूर्वी देखील घुले आमदार झाले.
गडाख आमदार झाले, पण विकास खुंटला. 2009 ते 14 गडाखांना आमदार जनतेने केलं, परंतु निराशा पत्रात पडली. म्हणून तर 2014ला या ठिकाणी परिवर्तन घडलं. या तालुक्याने परिवर्तन म्हणून या तालुक्याकडे पाहण्याचा जो परिवर्तनात्मक तालुका म्हणून या तालुक्याने सर्वसामान्य माणूस आमदार केला. कैलासवासी कॉम्रेड वकीलराव लंगे सर्वसामान्य माणूस आमदार, आमदार संभाजीराव फाटके सर्वसामान्य माणूस आमदार, आमदार खासदार दादा पाटील शेळके सर्वसामान्य माणूस आमदार, आमदार शिवाजीराव कर्डिले सर्वसामान्य माणूस आमदार, या ठिकाणी खासदार तुकाराम भाऊ गडाख सर्वसामान्य माणूस खासदार आमदार. असा हा परिवर्तनाचा तालुका आहे. आणि म्हणूनच आपण 2014 मध्ये परिवर्तन करून सर्वसामान्य माणसाला आपण आमदार केलं. आणि उद्या देखील मी या निमित्ताने सांगतो की तुमच्या या सर्वांच्या सहकार्यातनं आणि तुमच्या या सर्वांच्या विश्वासातनं उद्या 2024 मध्ये परिवर्तन घडणार आहे. आणि आपण या ठिकाणी गडाखांचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही हे मी या निमित्ताने जाहीर करतो. आणि त्यांचा पराभव देखील अटळ आहे. पराभव अटळ आहे. का अटळ आहे मित्रांनो? जो शनेश्वर देवस्थानच्या जोडीमध्ये हात घालतो त्याला कसा विजय मिळेल? जो देवस्थानमध्ये भ्रष्टाचार करतो त्याला कसा विजय मिळेल? जो या निमित्ताने गुंडगिरी दादागिरी करून जर नेवाशाचं वारकरी संप्रदायाचं तीर्थक्षेत्र असलेल्या नेवाशाचं वैभव जर घालणार असेल तर कुठून या ठिकाणी न्याय मिळणार आहे? आणि मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला पुण्याचं काम करायचं आहे. आपण जे काम करतो ते पुण्याचं काम करतो. मित्रांनो, या सगळ्या राजकीय प्रवासामध्ये जे जे आतापर्यंत केलं ते आपण प्रामाणिकपणे केलं. जनतेशी प्रामाणिक आपण काल होतो, आज आहे आणि उद्या देखील राहणार आहे. आरोप झाले मित्रांनो आपल्यावरती, आरोप झाले 19 मध्ये पत्रक काढून एवढी संपत्ती कमवली, एवढे मालमत्ता कमवली, निवडणूक त्याच्यावरती निघाली, आपला पराभव झाला. परंतु त्यातला एक विषय देखील त्यांना सिद्ध करता आला नाही. तुम्ही आमदार होते, तुम्ही मंत्री होते, तुम्हाला सगळं काही या ठिकाणी केलेले आरोप या ठिकाणी तुम्हाला सिद्ध करता येत होते, परंतु करता आले नाही, कारण ते खरेच नव्हते. आणि तेच आज या ठिकाणी या निवडणुकीमध्ये विरोधकांनी या ठिकाणी आमच्यावरती आरोप केले. कुठंच तथ्य नाही. म्हणून तर आपण शनिदेवाच्या चौथऱ्यावरती जाऊन या निमित्ताने सर्व विरोधकांना उत्तर दिलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपण प्रामाणिकपणे जनतेशी एकनिष्ठ आहोत आणि राहणार आहोत. विरोध जीवन ठेवायचा तर प्रामाणिकपणे या ठिकाणी आपण आहोत, म्हणून तो विरोध जिवंत राहणार आहे. सेटलमेंट हे सेटलमेंट या जन्मात नाही, पुढच्या जन्मात देखील शक्य नाही. आमच्यावरती आता 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री येणार होते, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सोबत या ठिकाणी स्टेजवर जाऊन प्रवेश होणार. अरे विसरा, या जन्मात नाही, तुमच्या सारख्या समोर आम्ही कधी लाचार होणार नाही. आणि हा जो विश्वास आहे, ह्या विश्वासावरतीच मी तुमच्या या सर्वांच्या आधारे टिकलेलो आहे. मित्रांनो, मी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील तुमच्या समोर असलेला तुमच्या घरातला एक व्यक्ती आहे. तुम्ही मला या ठिकाणी भरभरून प्रेम दिला. मी तुम्हाला आता याच्या पलीकडे काय देऊ शकतो? मी फक्त तुम्हाला एकच विश्वास देऊ शकतो. तुम्ही माझ्यावरती विश्वास टाकला, मी माझ्या पूर्ण क्षमतेने पुढील काळामध्ये राजकारणात तुम्हाला जे जे मदत करता येईल ती करेल. मी उठणार नाही, मातणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही, परंतु मला या ठिकाणी कधी अंतर देणार नाही. मित्रांनो, विरोध करणं हे या तालुक्यामध्ये आता चिकारीचं झालेलं आहे, कष्टाचं झालेलं आहे, त्रासदायक झालेलं आहे. आपल्याला उद्या काही प्रसंग येऊ शकतात. तुम्हाला कल्पना असेल की या सोनईमध्ये सभा घेण्यासाठी आपल्याला जागा मिळत नाही. या सोनईमध्ये आपल्या प्रचाराच्या गाड्याच्या चाव्या काढल्या जातात. या सोनईमध्ये प्रचाराच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला जातो, बॅनर फाडले जातात. कितीतरी बॅनर आपण गावोगावी लावले, बॅनर फाडले गेले. हे का राजकारण? हे का लोकशाही? आणि अशा पद्धतीने जर या ठिकाणी राजकारण होणार असेल तर याला जाब विचारण्याची वेळ उद्याच्या 20 तारखेच्या या निवडणुकीत नाही. आणि अभी नाही तो कभी नाही, कधीच होणार नाही. मित्रांनो, मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की आपण आपल्या या सर्व अनमोल योगदानातनं या ठिकाणी प्रहार जनशक्तीचा उमेदवार म्हणून मला निवडून द्या. मी आमदार झाल्यानंतर माझ्या मागे तुमच्यातील 17 जण आमदार होऊ शकतात, पण उद्या जर गडाख आमदार झाले तर गडाखाच्या घरातला पिढ्याना पिढ्या 7 पिढ्या आमदार मात्र गडाखाच्या घरातलाच राहणार आहे. तुम्हाला ठरवायचंय काय करायचंय. उद्या तुम्ही या निमित्ताने निर्णय घ्या. शनी शिंगणापूर देवस्थानच्या जोडीमध्ये हात घालणाऱ्या पुढे लागणारा आपण निवडून देणार आहात का? उसाचे कमी भाव देऊन आम्हाला लुटणाऱ्या या उमेदवाराला आपण निवडून देणार आहात का? दहशत
आणि मग आमचं पण जाहीर या निमित्ताने आपल्याला सांगणं आहे, आम्ही तुम्हाला या ठिकाणी जी या नामदार बच्चू कडू साहेबांनी जो शब्द दिला, मी आणि नामदार बच्चू कडू साहेब तुमच्या पाठीशी सावलीप्रमाणे राहू, त्यातनं कुठेही आम्ही कमी पडणार नाही. भविष्यात का कुठली चिंता करण्याची आवश्यकता नाही. उद्याचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. आता या ठिकाणी कोणाची हिंमत होणार नाही. आपल्या जर कार्यकर्त्यांना जर गाडाखांडी यापुढे त्रास दिला तर गाठ बाळासाहेब मुरकुटे आणि बच्चू कडूची आहे. आम्ही आमचं जीवन त्याग केलेलं आहे, आम्ही आमचं जीवन समर्पित केलेलं आहे जनतेसाठी. जनता जनार्दन हे आमचे परमेश्वर आहे. आणि म्हणून मी तुम्हाला दंडवत घातला आल्या. त्याचं कारण असं आहे, तुम्ही परमेश्वर आहात. तुम्ही आमच्या या निमित्ताने जनता जनार्दनचे न्याय देत आहे. तुम्ही उद्या जो न्याय देणार आहे तो मला मान्य राहणार आहे. परंतु दहशतीच्या जीवावरती, दादागिरीच्या जीवावरती हे आम्हाला कधीही मान्य होणार नाही आणि भविष्यात आम्ही कुणीही मान्य करून घेणार नाही. कोणासाठी करायचं हे? पुढच्या पिढीसाठी करायचं. कशासाठी करायचं? सत्यासाठी करायचं. पापाचे वाटेकरी आपल्याला व्हायचं नाही. माझी या ठिकाणी जाहीर पुन्हा एकदा आव्हान आहे गडाकांना की आतापर्यंत जो अन्याय झाला तो विसरून जा. पण आज 4 दिवस आहेत आपल्याकडं. आमचे जे ऊसाचे पैसे आपण 500 रुपये टनाप्रमाणे कपात केलेले आहेत ते जाहीर करा. या ठिकाणी जनता जनार्दनाच्या हातामध्ये निकाल आहे. या ठिकाणी जनता जनार्दन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे. पण तुमची दानत दाखवा की शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला द्या. यापूर्वी देखील 109 रुपये कपात केले, आपण आंदोलन केलं. 127 रुपये कपात केले, आपण आंदोलन केलं. ऊस भावासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन केले. या 10 वर्षामध्ये आपण असंख्य वेळेस आंदोलन केले. मला एक सांगा, हे जे विरोधी उमेदवार आहेत ते कधी शेतकऱ्यांसाठी भांडताना दिसले? उलट शेतकऱ्याचं घामाचं दाम ते घेतात, कष्टाचे पैसे शेतकऱ्यांचे लुटतात, आपलेच पैसे. आणि या ठिकाणी आता उद्या आपल्यावरतीच या ठिकाणी त्याचा प्रयोग होणार. या सगळ्या याच्यातनं माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या तालुक्यावरती एक फार मोठं संकट आहे आणि ते संकट म्हणजे 6000 रुपयाचं संकट. जे 6000 वाले आहेत ना, माझं 6000 जे शनिदेवाचं पेमेंट घेऊन जे राजकारणाचं काम करतात त्यांना एक आव्हान आहे की झोपण्यापूर्वी विचार करा की देवस्थानच्या पैशातनं जर आपण पगार घेत असेल आणि ते पगारातनं आपण जर राजकारणाचं काम करत असेल तर शनी भगवंत कधी माफ करेल? शनी भगवान तर न्याय देवता आहे. भगवान महादेवांनी त्यांना मोठं अधिष्ठान दिलेलं आहे. ते कशासाठी आहे? तर ते याच्यासाठी आहे की जो चुकतो त्याच्या डोक्यामध्ये काठी घालण्यासाठी आहे. आणि म्हणून मला त्या 6000 वाल्यांना या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही जनतेचं आवाज ओळखा. जनतेचं या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या माध्यमातून पिळवणूक करू नका. खूप त्रास आहे या 6000चा. गावात गेलं ना, उजवीकडे जरी पाहिलं तरी 6000 वाले, डावीकडे पाहिलं तरी 6000 रुपये, समोरून पाहिलं 6000 रुपये, मागवून पाहा 6000 रुपये. म्हणजे अशी परिस्थिती झाली आता की बोलायची सुद्धा भीती आहे आता. मी प्रचाराच्या माध्यमातून भेटलो आणि जय हरी घातला आणि त्यांना म्हणलं की मला सांभाळा, मला मदत करा आणि बॅटला मदत चिन्ह म्हणजे बॅटच्या चिन्हावरती बटन दाबून आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी द्या. तर ते या मागं पुढं पाहिजे असे पाहिजे आणि हळूच कानात म्हणायचे जय हरी. जय हरीचं एक परिवर्तन या तालुक्यामध्ये होणार आहे उद्या 22 तारखेला आणि उद्याच्या 23 तारखेला या ठिकाणी जो काय ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी होणार आहे मित्रांनो. या 23 तारखेमध्ये आपल्याला न्याय मिळणार आहे. भगवान शनिदेव आपल्याला न्याय देणार आहे. कारण आपण पुण्याचं काम करत आहोत. उद्याचं जे काय मतदान आहे ते पुण्याचं काम आहे. उद्याच्या या सर्व कार्यक्रमातनं आपल्याला जे काय योगदान द्यायचं आहे ते सत्याच्या पाठीमागे द्यायचं आहे. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. आणि या पुढं राजकारण जे आपल्याला करायचं आहे ते ह्याच पद्धतीने करायचं आहे. माझी या ठिकाणी जी जबाबदारी होती ती मी पूर्ण केली. मला तुम्ही या ठिकाणी अपक्ष उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला. मी त्याच्यामध्ये सर्वांचं मन या ठिकाणी धरलं. मी माझं काम केलंय. पण आता मला तारण्याचं काम देखील तुम्हीच करा. मी तुमच्या समोर माझी झोळी पसरवतो. मी या ठिकाणी तुम्हाला पदर पसरवतो की मला तुम्ही पदरात घ्या की या नेवाशाच्या विकासासाठी पदरात घ्या. या नेवाशाच्या विकासासाठी
मला या निमित्ताने उद्या संधी द्या. आपल्या या तालुक्यावरती असलेली दहशत ही दादागिरी याचं सावट संपवण्यासाठी मला या ठिकाणी उमेदवारीच्या माध्यमातून तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या. मी एक सेवक आहे. आपण या सगळ्या शेतकरी कुटुंबातील बांधव आहोत. आपल्या निगडीत जे गोरगरीब आहेत त्यांना समजून सांगा, ज्यांना शेती नाही त्यांना समजून सांगा की आपलं मत हे सत्याच्या पाठीमागं आहे. आणि म्हणून माझी या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विनंती आहे, आज खूप मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी आलात. आपण एक तालुक्याला एक संदेश दिलेला आहे की ही जी निवडणूक आहे ही आम्ही हातात घेतलेली आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये परिवर्तन हे अटळ आहे. उद्याच्या या निवडणुकीतनं विजय हा आपला प्रहार जनशक्तीचा बॅटचाच आहे हे मी जाहीर करतो. आणि या सर्व कार्यक्रमातनं आपण 2-3 दिवस दक्ष राहून उद्याची ही जी काही निवडणूक आहे त्या तालुक्याला वेगळ्या वैभवावरती घेऊन आपण जावा हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या सर्व कार्यक्रमातनं आपण या ठिकाणी आलात आणि या ठिकाणी संघटनात्मक या ठिकाणी बळ या निमित्ताने मला तुम्ही दिलं त्याबद्दल मी आपले शतशः आभार व्यक्त करतो. प्रहार जनशक्तीचे सर्व कार्यकर्ते आणि विशेष करून सन्माननीय वसंतरावजी कांगुळे पाटील यांनी आपल्याला जो जाहीर पाठिंबा दिला त्या पाठिंबा बद्दल मी त्यांचे या ठिकाणी सर्व मतदार बंधूंच्या वतीने या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा. यानंतर कार्यक्रमाची सांगता आपण बसाय दाण्याने करणार आहोत. तत्पूर्वी